नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी खास महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 म्हणजे टीईटी 2021 विशेष अशी ही सिरीज आम्ही चालवलेली आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे। ठीक आहे, तर आज आम्ही तुमच्यासाठी इयत्ता 8वीच्या भूगोलातील जी काही महत्त्वाची माहिती आहे ती संपूर्ण माहिती म्हणजेच संपूर्ण पुस्तकाचा जो सार आहे तो आम्ही इथं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। यामध्ये जेवढी प्रश्न आम्ही तयार करू शकलो तेवढी आम्ही प्रश्नोत्तरे इथे तुमच्यासाठी घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर सविस्तर माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत। तर तुमच्यासाठी टीईटीच्या एक्झामच्या दृष्टीने हा पेपर 2 साठीचा ठीक आहे, पेपर 2 साठीची ही माहिती अत्यंत महत्त्वाची अशी आहे, इम्पॉर्टंट आहे। तेव्हा तुम्ही ही माहिती मिस करणार नाहीत आणि प्रत्येक प्रश्न नीट समजून घ्याल आणि स्वतःहून सोडवण्याचा सुद्धा पुरेपूर प्रयत्न कराल हीच अपेक्षा। तर नेहमीप्रमाणे म्हणेल की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला खूपच जास्त आवडला तर शेअर सुद्धा करा। तर जे मित्र या चॅनलवर नवीन आहेत, हा व्हिडिओ किंवा आमचं लेक्चर पहिल्यांदाच अटेंड करत आहेत, पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी विनंती की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा आमची टीचिंग आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आमच्याशी जुळले जाल आणि आमच्या नवनवीन जे काही लेक्चर्स आहेत, व्हिडिओ आहेत, त्यांचा तुम्हाला भरपूर लाभ घेता येईल। तर चला स्टार्ट करूया। मित्रांनो, आपण प्रश्नाने सुरुवात करत आहोत। तर यातील पहिला प्रश्न आहे, एखाद्या ठिकाणच्या संदर्भात अवकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेल्या वेळेला डॅश म्हणतात। काय म्हणतात? स्थानिक वेळ असे म्हणतात। मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न साधे आणि सिंपल वाटतील, परंतु हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे। कारण ज्यावेळेस आपल्याला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात त्यावेळेस मात्र आपण कन्फ्यूज होतो आणि प्रश्नाची उत्तरं ही चुकीची दिली जातात। म्हणूनच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, किमान अशा प्रश्नांची उत्तरं तरी तुम्हाला ही तोंडपाठ असणं नितांत गरजेचं आहे आणि म्हणूनच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे झटपट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा अभ्यास जो आहे तो अधिक प्रगल्भ होईल आणि मॅक्सिमम मार्कांची शक्यता ही वाढेल। चला तर पुढचा प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न आहे, डॅशवर 6 महिन्यापर्यंत दिनमान व 6 महिन्यापर्यंत रात्रमान असते। कुठे? तर ध्रुवावर। पृथ्वीवर एक परिवलन म्हणजे 360 अंशाचा कोन पूर्ण करण्यासाठी सुमारे डॅश तास लागतात। सुमारे असं म्हटलेलं आहे। किती तास लागतात? 24 तास लागतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारताची प्रमाणवेळ ही डॅश येथील प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तासांनी म्हणजेच 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे। तर ग्रीनिच वेळेपेक्षा भारतीय प्रमाणवेळ ही 5.5 तासांनी कशी आहे? पुढे आहे। पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठविण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर न्यावे लागते। अशा वस्तू गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास काय म्हणतात? काय म्हणतात? अवकाश प्रक्षेपण असे म्हणतात। बघा किती सोपा प्रश्न आहे, परंतु ज्यावेळेस आपण उत्तराचा पर्याय शोधतो त्यावेळेस मात्र गफलत होते आणि म्हणूनच म्हणतोय की प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला तोंडपाठ असणं जवळपास गरजेचं आहे। पुढचा प्रश्न, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅशचा उपयोग होतो। अवकाश प्रक्षेपणासाठी कशाचा उपयोग करतात? अग्निबाणाचा। एखाद्या प्रदेशाची माहिती त्या प्रदेशाशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित न करता मिळवणे म्हणजे डॅश होय। काय होय? सुदूर संवेदन। याला काय म्हणतात? सुदूर संवेदन असे म्हणतात। पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके जागतिक स्थान ठरविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्राला डॅश म्हणतात। काय म्हणतात? जागतिक स्थान निर्धारण तंत्र असे म्हणतात। पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके जागतिक स्थान ठरविण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं त्याला जागतिक स्थान निर्धारण तंत्र असे म्हणतात। भारताने अवकाशात पहिला अग्निबाण केव्हा व कोठून सोडला? हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। ठीक आहे, तर याचं उत्तर काय आहे? 1969 मध्ये थुंबा येथून भारताने पहिला अग्निबाण अवकाशात सोडला। थुंबा येथून। आणि कोणत्या वर्षी? 1969 मध्ये।
बघा, भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील अवकाश प्रक्षेपण केंद्राला कोणते नाव आहे? भारताच्या पूर्व किनारपट्टीवर जे अवकाश प्रक्षेपण केंद्र आहे त्याचं नाव काय? श्रीहरिकोटा. ठीक आहे. श्रीहरिकोटा अवकाश प्रक्षेपण केंद्र केव्हा स्थापन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1971 मध्ये. आता हे दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. PSLV C9 अग्निबाणाद्वारे एकाच वेळी 10 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम हा भारताने डॅश रोजी केला. ठीक आहे, इथे वर्ष इम्पॉर्टंट ठरतं. तर कधी केला? 28 एप्रिल 2008 रोजी भारताने PSLV C9 या अग्निबाणाद्वारे एकाच वेळी पहिल्यांदा 10 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले. पुढचा प्रश्न आहे स्कायलॅब. स्कायलॅब ही अवकाशीय प्रयोगशाळा पृथ्वी पृष्ठावर डॅश मध्ये कोसळली. कोणत्या वर्षी कोसळली? तर 1979 मध्ये ही स्कायलॅब प्रयोगशाळा जी आहे किंवा होती ती पृथ्वीवर कोसळली. डॅश साली 2 उपग्रहांची अवकाशात टक्कर झाली होती. तर असं कोणतं वर्ष आहे ज्या वर्षी पहिल्यांदाच 2 उपग्रहांची, मानवनिर्मित उपग्रहांची अवकाशामध्ये टक्कर झाली? तर ते वर्ष आहे 2009. डॅश अभ्यासात सांकेतिक चिन्ह व प्रमाण यांचा अभ्यास केला जातो. कशामध्ये? तर नकाशाच्या अभ्यासामध्ये सांकेतिक चिन्ह व प्रमाण यांचा अभ्यास करतात किंवा केला जातो. नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय? ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नकाशा प्रक्षेपण म्हणजे काय? तर उत्तर आहे वृत्तजाळी योग्य प्रकारे सपाट कागदावर काढण्याची जी पद्धत आहे त्यालाच नकाशा प्रक्षेपण असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे सममूल्य रेषा म्हणजे काय? सममूल्य रेषा कशाला म्हणतात? तर नकाशावर समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजेच सममूल्य रेषा. समोच्चता रेषा म्हणजे काय मग? तर नकाशावर दाखविलेल्या समान उंचीवरील बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजेच समोच्चता रेषा. समोच्चता रेषा एकत्रितपणे प्रदेशातील डॅशचे स्वरूप स्पष्ट करते. बघा प्रश्न कसा आहे? समोच्चता रेषा एकत्रितपणे प्रदेशातील डॅशचे स्वरूप स्पष्ट करते. कशाचे स्वरूप स्पष्ट करते? भूरूपाचे स्वरूप स्पष्ट करते समोच्चता रेषा. डॅश वरून जमिनीच्या उताराची कल्पना येते. कशावरून जमिनीच्या उताराची कल्पना येते? त्याचं उत्तर आहे समोच्चता रेषेवरून जमिनीच्या उताराची कल्पना येते. पुढचा प्रश्न मित्रांनो, नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा डॅश स्वरूपाचा असतो. ठीक आहे, आता इथं जर असा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, इथं उतार असं म्हणायला पाहिजे. तर प्रश्न कसा आहे की नकाशावरील समोच्चता रेषा जेव्हा जवळजवळ असतात त्यावेळेस जमिनीचा उतार हा डॅश स्वरूपाचा असतो. तर कसा असतो? तीव्र स्वरूपाचा असतो. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग कोणते? पृथ्वीचे एकूण किती भाग पडतात? अंतरंगाचे 3 पडतात. ठीक आहे, 3 भाग पडतात. तर ते कोणते? तर त्याचं उत्तर आहे भूकवच, प्रावरण आणि गाभा हे 3 भाग पृथ्वीच्या अंतरंगाचे पडतात. तर सर्वात बाहेरचा थर हा घन खडकांनी तयार झालेला असतो. याला काय म्हणतात किंवा यास काय म्हणतात? याला भूकवच म्हणतात. भूकवचाच्या खालील भागास काय म्हणतात? तर त्याला प्रावरण म्हणतात. भूकवच व त्या लगतच्या प्रावरणाचा भाग यास डॅश म्हणतात. बघा प्रश्न कसा आहे की भूकवच व त्या लगतच्या प्रावरणाचा भाग यास काय म्हणतात? त्याला शिलावरण असे म्हणतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की भूकवच व त्या लगतच्या प्रावरणाचा भाग यास काय म्हणतात? शिलावरण असे म्हणतात. तर शिलावरणाची जाडी ही सुमारे डॅश आहे. तर हे पण प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की शिलावरणाची जाडी किती आहे अंदाजे? तर त्याची जाडी ही 100 किलोमीटर एवढी आहे.
प्रावरणाच्या खालील भागास डॅश म्हणतात. प्रावरणाच्या खालील भागाला काय म्हणतात? गाभा म्हणतात. बघा, भूकवचाची जाडी ही सर्वत्र सारखी नसते. भूखंडाखाली ती सुमारे डॅश तर सागर तळाखाली ती सुमारे डॅश आढळते. त्याचं उत्तर काय? ते बरोबर उत्तर आहे 40 किलोमीटर आणि 8 किलोमीटर. तर भूकवचाची जाडी ही सर्वत्र सारखी नसते, तर भूकवचाची जाडी ही भूखंडाखाली सुमारे 40 किलोमीटर एवढी आहे आणि ती सागर तळाखाली सुमारे 8 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, हिमालयासारख्या पर्वत क्षेत्रात भूकवचाची जाडी सुमारे डॅश पर्यंत आढळते. कितीपर्यंत? ती 70 किलोमीटर पर्यंत आढळते. भूकवचाची सरासरी जाडी डॅश आहे. किती आहे? 30 किलोमीटर इतकी आहे. भूकवचाची सरासरी जाडी ही 30 किलोमीटर आहे. भूकवचाचे 2 भाग कोणते? तर भूकवचाचे एकूण किती भाग पडतात? 2. तर ते कोणते? तर ते आहेत सियाल व सायमा. भूकवचाच्या वरच्या भागाला डॅश म्हणतात. भूकवचाच्या वरच्या भागाला काय म्हणतात? सियाल असे म्हणतात. आता सियाल हा शब्द तयार कसा झालेला आहे? सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 शब्दांच्या एकत्रीकरणातून हा सियाल शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच यांची जी संज्ञा आहेत, या 2 खनिजांची किंवा धातूंची जी संज्ञा आहे, सिलिका Si आणि ॲल्युमिनियम Al, यांच्यावरूनच हा सियाल शब्द तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सियालमध्ये प्रामुख्याने डॅशचे प्रमाण अधिक असते. कशाचे प्रमाण अधिक असते? सिलिका व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक असते. आताच आपण बघितलं की सियाल हे नाव कसं पडलेलं आहे, तर कारण यामध्ये सिलिका व ॲल्युमिनियम यांचे प्रमाण अधिक असते. सिलिका व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्ये वजनाने कशी असतात? हा पण महत्वाचा प्रश्न आहे की सिलिका व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्ये वजनाने कशी असतात? तर ही वजनाने हलकी असतात. बहुतेक खंडांची निर्मिती डॅश पासून होते. तर जी काही खंड आहेत त्यांची निर्मिती ही डॅश पासून होते. कशापासून होते? सियाल पासून होते. महत्वाचा प्रश्न आहे हा, पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की सियाल पासून बहुतेक खंडांची निर्मिती होते. पुढील प्रश्न, सियाल थराची जाडी भूखंडामध्ये डॅश असून सागरी तळाशी डॅश असते. प्रश्न नीट समजून घ्या. अगोदर डिफरंट प्रश्न होता, हा एकदम डिफरंट प्रश्न आहे. प्रश्न आहे की सियाल थराची जाडी ही भूखंडामध्ये डॅश असून सागरी तळाशी डॅश असते. तर कशी आहे? त्याचं उत्तर आहे भूखंडामध्ये ही जास्त आहे, तर सागरी तळाला कशी आहे? कमी आहे. पुढचा प्रश्न, सियालच्या खालील थरास डॅश असे म्हणतात. सियालच्या खालच्या थराला काय म्हणतात? सायमा असे म्हणतात. आता हा सायमा शब्द कसा तयार झाला? तर सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संज्ञेतून हा सायमा शब्द तयार झालेला आहे. सिलिका Si, मॅग्नेशियम Ma आणि त्यांच्या एकत्रीकरणातून शब्द तयार काय झालेला? सायमा. सागरतळ हा डॅशने बनलेला असतो. सागरतळ हा सायमाने बनलेला आहे. आठवणीत राहू द्या की सागरतळ हा सायमाने बनलेला आहे. सायमा या थरातील खडक डॅशच्या संयुगाने बनलेला आहे. सायमा या थरातील खडक हे सिलिका व मॅग्नेशियमच्या संयुगाने बनलेला आहे. म्हणजे जे काही खडक बनलेले आहेत सायमाच्या थरातील ते सिलिका व मॅग्नेशियमने बनलेले आहेत. तर सायमाचा थर सियालपेक्षा वजनाने डॅश असतो. सायमाचा थर सियालपेक्षा वजनाने जड असतो. भूकवचाच्या खालील थरास डॅश म्हणतात. काय म्हणतात? प्रावरण म्हणतात. प्रावरण थराची जाडी किती आहे? प्रावरण थराची जाडी किती आहे? 2870 किलोमीटर एवढी जाडी आहे. प्रावरण थराची जाडी ही 2870 किलोमीटर आहे. प्रावरण डॅश यांच्या संयुगाने तयार होते. प्रावरण हे कशाच्या संयुगाने तयार होते?
हे ते लोह व मॅग्नेशियमच्या संयुगाने तयार होते किंवा तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे की प्रावरणात डॅशच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात. प्रावरणाच्या डॅशच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात. उत्तर काय आहे याचं? उत्तर आहे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात उष्णतेमुळे खडक वितळतात. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या भागात शिलारस कोठी तयार होते? बघा प्रश्न कसा आहे की पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या भागात शिलारस कोठी तयार होते? त्याचं उत्तर आहे प्रावरणाच्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रावरणाखाली गाभाचा थर डॅश किलोमीटर आहे. नीट समजून घ्या उत्तर प्रश्न की प्रावरणाखाली जो गाभा आहे त्याचा थर डॅश किलोमीटर आहे. किती? 3471 किलोमीटर आहे. किती आहे? 3471 किलोमीटर गाभाचा थर आहे. गाभा घटकाचे किती भाग पडतात? किती भाग पडतात? तर 2 भाग पडतात गाभा या घटकाचे. त्यातील पहिला आहे बाह्य गाभा व दुसरा आहे अंतर्गाभा. म्हणजे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. तर गाभाचा बाह्य गाभा डॅश तर अंतर्गाभा डॅश असतो. त्याचं उत्तर काय आहे? त्याचं उत्तर आहे द्रवरूप व घनरूप. तर अशी प्रश्ने ही बहुपर्यायी असल्यास व्यवस्थित समजतात. तुम्हाला समजायला थोडंसं अडचण गेली असावी. तर गाभाचा बाह्य भाग हा द्रवरूप असतो, तर अंतर्गाभा जो आहे तो कसा आहे? घनरूप आहे. बाह्य गाभा द्रवरूप, अंतर्गाभा घनरूप. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभा या थरात डॅश खनिज आढळतात. कोणते खनिज आढळतात? जड व कठीण खनिज आढळतात. गाभाच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने डॅश खनिजांचे प्रमाण जास्त आढळते. उत्तर काय आहे? निकेल व लोह. महत्वाचा प्रश्न आहे हा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की गाभाच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने निकेल व लोह खनिजांचे प्रमाण कसे आहे? जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे निकेल व लोह खनिजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे गाभाला डॅश असेही म्हणतात. बघा प्रश्न काय आहे की निकेल व लोह खनिजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे गाभाला म्हणजे गाभा या भागाला डॅश म्हणतात. काय म्हणतात? निफे असे म्हणतात. काय म्हणतात? गाभालाच निफे असे म्हणतात. तर निफे हा जो शब्द आहे तो निकेल फेरस मुळे तयार झालेला आहे. तर निकेल ची संज्ञा आहे Ni, फेरसची संज्ञा म्हणजेच लोहाची संज्ञा काय आहे? Fe, आणि यांच्या एकत्रीकरणातून शब्द काय झाला? निफे. म्हणून या गाभाला निफे असे देखील म्हणतात. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती अंतरावर पृथ्वीचे केंद्र आहे? त्याचं उत्तर आहे 6371 किलोमीटर. आठवणीत राहू द्या, 6371 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचा पृष्ठभाग डॅश तर गाभा डॅश स्वरूपाचा आहे. कसा आहे? पृथ्वीचा पृष्ठभाग हा थंड स्वरूपाचा आहे, तर गाभा हा अत्यंत तप्त स्वरूपाचा आहे. पृथ्वीच्या केंद्राजवळ तापमान सुमारे डॅश अंश सेल्सिअस पर्यंत आढळते. पृथ्वीच्या केंद्राजवळील जे तापमान आहे ते किती आहे? सुमारे 5000 अंश सेल्सिअस आहे. प्रश्न आहे पृथ्वीचे अंतरंगाचे स्वरूप हे कशा प्रकारचे आहे? कशा प्रकारचे आहे? त्याचं उत्तर आहे अस्थिर स्वरूपाचे आहे. पृथ्वीचा जो अंतरंग आहे तो अस्थिर स्वरूपाचा आहे. तर याचं कारण आहे की पृथ्वीच्या अंतरंगातील थरामधील तापमान घनता ही कशी आहे? भिन्न स्वरूपाची आहे. त्याचबरोबर जे पदार्थाचे स्वरूप आहे ते एक कधी कुठं द्रवरूप आहे तर कुठं घनरूप आहे. तर यामुळे जी भिन्नता आहे, जो फरक आहे, त्यामुळे ही अस्थिरता निर्माण झालेली आहे पृथ्वीच्या अंतरंगाची. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घन स्वरूपातील थरास काय म्हणतात? तर त्याला भूकवच असे म्हणतात.
पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचे उत्सर्जन सातत्याने व मंद गतीने होते तेव्हा ज्या हालचाली होतात त्यांना डॅश म्हणतात. प्रश्न नीट समजून घ्या की पृथ्वीच्या अंतर्गत भागात ऊर्जेचे उत्सर्जन सातत्याने होते पण मंद गतीने होते तेव्हा ज्या हालचाली होतात यामुळे त्याला काय म्हणतात किंवा त्यांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मंद भू हालचाली असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या अंतर्गत भागात मंद भू हालचाली क्षितिज व समांतर डॅश दिशेने होतात. क्षितिज आणि समांतर म्हणजे क्षितिज समांतर डॅश दिशेने होतात मंद भू हालचाली पृथ्वीच्या अंतर्गत भागात. तर कशा होतात? ऊर्ध्व दिशेने होतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागात मंद भू हालचाली क्षितिज व समांतर अशा ऊर्ध्व दिशेने होतात. तर पुढचा प्रश्न आहे, डॅशमुळे भूखंडांची व पर्वताची निर्मिती होते तसेच वलीकरण व विभंगाची प्रक्रिया घडते. तर कशामुळे? उत्तर आहे मंद भू हालचालीमुळे भूखंडांची व पर्वताची निर्मिती होते तसेच वलीकरण व विभंगांची प्रक्रिया घडते. पुढचा प्रश्न आहे, अंतर्गत हालचालीमुळे डॅश व डॅश प्रकारचे पर्वत निर्माण होतात. कशा प्रकारचे पर्वत निर्माण होतात? तर वली आणि गट पर्वत निर्माण होतात. पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे वली पर्वत तसेच गट पर्वत निर्माण होतात. पृथ्वीच्या अंतर्भागातून वाहणाऱ्या ऊर्जेमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर दिशेने दाब पडून डॅश निर्माण होतात. काय होतात? वळ्या निर्माण होतात. पृथ्वीच्या अंतर्भागातून वाहणाऱ्या ऊर्जेमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर दिशेने दाब पडतो आणि त्यामुळे वळ्या निर्माण होतात. वली पर्वत म्हणजे काय? तर वळ्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतालाच वली पर्वत म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, अक्खली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज इत्यादी उदाहरणे कोणत्या पर्वत प्रकाराची आहेत? उत्तर मिळालं असेल आपल्याला. तर उत्तर आहे वली पर्वत प्रकारची ही उदाहरणे होत. आठवणी ठेवा, अक्खली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज ही वली पर्वत होत. डॅश पर्वतांना ठोकळ्याचे पर्वत असेही म्हणतात. कोणत्या पर्वतांना म्हणतात? तर गट पर्वतांना ठोकळ्याचे पर्वत असे म्हणतात. गट पर्वतात खडकांना भेगा पडतात व खडकांची हालचाल होते. बघा, गट पर्वतात खडकांना भेगा पडतात व खडकांची हालचाल होते. या भेगांनाच डॅश म्हणतात. काय म्हणतात? विभंग असे म्हणतात. काय म्हणतात? विभंग. गट पर्वत म्हणजे काय? गट पर्वत नेमकं कशाला म्हणतात हे नीट समजून घ्या की दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा त्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गट पर्वत असे म्हणतात. तर प्रश्न आहे तुमच्यासाठी, खाली दिलेल्या विधानातील कोणते विधान हे अयोग्य वाटते? बघा, गट पर्वतांचा माथा सपाट असतो. गट पर्वतावर शिखरे नसतात आणि गट पर्वतांचे उतार तीव्र असतात. तर यामधील कोणतं विधान हे तुम्हाला अयोग्य वाटतं? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की यामधील सर्व विधाने ही बरोबर आहेत. यामध्ये कोणतंही अयोग्य विधान नाही. गट पर्वतांचा माथा हा सपाटच असतो. गट पर्वतांनाही शिखरे नसतात आणि गट पर्वतांचे उतार हे कसे असतात? तीव्र असतात. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान इथं ओळखायचं आहे. बघा, विधाने आहेत, खचदरीचे दोन्ही उतार तीव्र असतात. आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली खचदरीच आहे. हिमालय हा गट पर्वत आहे. खचदरीमध्ये होणाऱ्या हालचालीमुळे विस्तीर्ण खडकांची निर्मिती होते. तर यातील अयोग्य विधान कोणतं आहे किंवा कोणतंही नाही असं तुम्हाला वाटतं? तर याचं योग्य असं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक जो 3 आहे, तिसरं विधान आहे ते चुकीचं आहे. हिमालय हा गट पर्वत नाही, तर तो कसा आहे? वली पर्वत आहे. कसा आहे? वली पर्वत आहे. मग बाकीची 3 विधाने आहेत ती बरोबर आहेत की खचदरी
चे दोन्ही उतार हे कसे असतात? तीव्र असतात. आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली ही खचदरीच आहे आणि खचदरीमध्ये होणाऱ्या हालचालीमुळे विस्तीर्ण खडकांची निर्मिती होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर विधान ओळखायचं आपल्याला. बघा, भूकवचाचा विस्तीर्ण भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खडकांची निर्मिती होते. आणि दुसरा आहे, म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं, यामधील कोणते विधान बरोबर आहे किंवा दोन्ही विधाने बरोबर आहेत की चूक आहेत? डिसिजन घेतलंच असेल तर याचं उत्तर योग्य असं आहे की हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, की भूकवचाचा विस्तीर्ण भाग समुद्र सपाटीपेक्षा वर उचलला गेल्यामुळे खंडांची निर्मिती होते. ठीक आहे, खंडांची निर्मिती होते आणि म्हणून या हालचालींना खंड निर्माण करणाऱ्या हालचाली म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारतातील मेघालय पठार व युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हे कोणत्या प्रकारची उदाहरणे आहेत? कोणत्या प्रकारची उदाहरणे होत? तर ही गट पर्वताची उदाहरणे होत. मेघालय पठार आणि ब्लॅक फॉरेस्ट पर्वत ही गट पर्वते होत किंवा गट पर्वताची उदाहरणे आहेत. पुढचा प्रश्न आहे, एकमेकांपासून विरुद्ध दिशेने दूर जाण्याच्या हालचालीमुळे भूपृष्ठावर ताण निर्माण होतो. त्यामुळे नजीकच्या विभागामधील भूकवचाचा भाग खचतो. अशा खचलेल्या भागाला डॅश म्हणतात. काय म्हणतात? यालाच खचदरी असे म्हणतात. भूकंपाची तीव्रता डॅश या एककात मोजतात. काय, कोणत्या एककात मोजतात? रिश्टर या एककामध्ये मोजतात. पुढील प्रश्न, भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास भूकंपाची डॅश म्हणतात. काय म्हणतात? नाभी म्हणतात. भूकंप होताना भूपृष्ठाखाली ज्या ठिकाणी सर्वप्रथम ऊर्जा मोकळी होते त्याला काय म्हणतात? भूकंपाची नाभी असे म्हणतात. भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळच्या भागात भूकंपाचे डॅश असते. काय असते? भूकंपाचे अपिकेंद्र असते. आठवणीत राहू द्या की भूकंप नाभीपासून भूपृष्ठावरील सर्वात जवळच्या भागात भूकंपाचे अपिकेंद्र असते. भूकंप लहरींचे किती प्रकार असतात किंवा आहेत किंवा पाडले जातात? किती? एकूण 3 प्रकार पाडले जातात. प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी. पुढचा प्रश्न आहे की प्राथमिक लहरीमुळे कणांची हालचाल लहरींच्या दिशेने डॅश होते. प्राथमिक लहरीमुळे, भूकंपाच्या ज्या प्राथमिक लहरी आहेत त्यामुळे खडकातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेने डॅश होते. कशी होते? मागे पुढे होते. भूकंपाच्या दुय्यम लहरीमुळे खडकातील कणांची हालचाल डॅश होते. त्यामुळे या लहरी विध्वंसक स्वरूपाच्या असतात. तर भूकंपाच्या दुय्यम लहरीमुळे खडकातील कणांची हालचाल ही कशी होते? वर खाली होते, म्हणजेच लंबरूप होते. म्हणून या लहरी विध्वंसक स्वरूपाच्या असतात. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, प्राथमिक लहरीमुळे खडकांच्या कणांची हालचाल मागे पुढे होते. दुय्यम लहरीमुळे कणांची हालचाल वर खाली होते. भूपृष्ठीय लहरी सर्वाधिक विध्वंसक असतात. इथं विध्वंसक शब्द आहे, विध्वंसक असतात. तर याचं योग्य उत्तर कोणतं किंवा यातील कोणतं विधान आपल्याला चुकीचं वाटतं की का सर्व विधाने बरोबर आहेत? तर अपेक्षा आहे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर निवडलं असेल. याचं बरोबर उत्तर आहे की सर्व विधाने ही कशी आहेत? बरोबर आहेत. प्राथमिक लहरीमुळे कणांची हालचाल मागे पुढे होते. दुय्यम लहरीमुळे कणांची हालचाल वर खाली होते आणि भूपृष्ठीय लहरी सर्वाधिक विध्वंसक असतात. आता दुय्यम लहरी सुद्धा विध्वंसक आहेत, परंतु तेवढ्या नाही जेवढ्या ह्या भूपृष्ठीय लहरी असतात, कारण या सर्वाधिक नुकसान करतात. पुढील प्रश्न, ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून बाहेर पडतो तेव्हा त्यास डॅश ज्वालामुखी म्हणतात. काय म्हणतात? केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतात. बघा की ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी लाव्हारस एखाद्या नळीसारख्या भागातून पडतो तेव्हा तशा प्रकारच्या ज्वालामुखीस केंद्रीय ज्वालामुखी असे म्हणतात. ठीक आहे.
इटलीमधील व्हेसुव्हियस आणि टांझानियामधील किलिमांजरो ही कोणत्या आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची उदाहरणे आहेत? त्याचं उत्तर आहे शंकू आकाराच्या ज्वालामुखीय पर्वतांची उदाहरणे आहेत. बघा, इटलीमधील व्हेसुव्हियस आणि टांझानियातील किलिमांजरो ही शंकू आकाराच्या ज्वालामुखीय पर्वताची उदाहरणे होत किंवा ही शंकू आकाराची ज्वालामुखीय पर्वते होत. कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते? भेगीय ज्वालामुखीमुळे. महत्वाचा प्रश्न आहे हा पण, की कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते? त्याचं उत्तर आहे भेगीय ज्वालामुखीमुळे पठारांची निर्मिती होते. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती डॅश प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा परिणाम होय. त्याचं उत्तर आहे भेगीय. तर महाराष्ट्र पठार देखील भेगीय ज्वालामुखीमुळेच तयार झालेला आहे. डॅशच्या किनारी भागास अग्निकंकन असे म्हणतात. कशाच्या किनारी भागास अग्निकंकन म्हणतात? तर पॅसिफिक महासागराच्या किनारी भागाला अग्निकंकन असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या कोणत्या भागात सर्वाधिक ज्वालामुखी आढळतात? त्याचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर. आणि म्हणूनच या पॅसिफिक महासागराच्या या किनारी भागाला अग्निकंकन असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचावर ताण पडून त्याचे काही भाग झाले आहेत. या भागांना डॅश म्हणतात. काय म्हणतात? या भागांना भूपट्ट असे म्हणतात. समुद्र सपाटीपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास डॅश म्हणतात. तर त्याला भूखंड म्हणतात. दख्खनचे पठार हे स्वतंत्र भारतातील डॅश आहे. काय आहे? ढाल क्षेत्र आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. तर बघा प्रश्न कसा आहे की दख्खनचे पठार हे स्वतंत्र भारतातील ढाल क्षेत्र होय. पुढचा प्रश्न ढाल क्षेत्र म्हणजे काय? आता ढाल क्षेत्र आहे तर मग ढाल क्षेत्र म्हणजे काय? तर बघा, जमिनीवरील सर्वात जुना व आतापर्यंत कधीही समुद्राखाली न गेलेला प्रदेश यालाच काय म्हणतात? ढाल क्षेत्र म्हणतात. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील भागास डॅश म्हणतात. काय म्हणतात? त्याला भारतीय उपखंड असे म्हणतात. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील भागाला भारतीय उपखंड असे म्हणतात. पुढील प्रश्न कोणत्या खडकांना प्राथमिक खडक म्हणतात? कोणत्या खडकांना प्राथमिक खडक म्हणतात? अग्निज खडकांना प्राथमिक खडक म्हणतात. गॅब्रो, ग्रॅनाइट या खडकांना डॅश खडक म्हणतात. महत्वाचा प्रश्न आहे हा की गॅब्रो, ग्रॅनाइट या खडकांना काय म्हणतात? अंतर्निर्मित अग्निज खडक म्हणतात. किंवा ही खडके जी आहेत गॅब्रो, ग्रॅनाइट ही अंतर्निर्मित अग्निज खडक होत. प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या खडकात जीवाश्म आढळत नाहीत? प्रश्न नीट समजून घ्या की कोणत्या प्रकारच्या खडकात जीवाश्म आढळत नाहीत. तर अग्निज खडकामध्ये जीवाश्म आढळत नाहीत. संगमरवर हे कोणत्या प्रकारचा खडक होय? किंवा हे संगमरवर जो खडक आहे तो कोणत्या प्रकारच्या खडकाचे उदाहरण आहे? रूपांतरित खडक. ठीक आहे. अपक्षय म्हणजे काय? मूळ खडकाचे विघटन होण्याच्या प्रक्रियेलाच अपक्षय म्हणतात. मूळ खडकाचे विघटन होणे म्हणजेच अपक्षय होणे. अपक्षय प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. ते कोणते? कायिक आणि रासायनिक.